संध्याकाळ जवळ येत होती. सूर्य जणू आकाशात लपण्याची तयारी करत होता. शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांवर वाहनांचा गोंगाट आणि गोंधळ हे नित्याचेच झाले होते. तेवढ्यात एक काळी गाडी आली. लाल शर्ट आणि जीन्स घातलेली, गळ्यात स्कार्फ घातलेली सुमारे 20 वर्षाची किरण सनग्लासेस लावून आत्मविश्वासाने गाडी चालवत होती. तिच्या 3 मैत्रिणी मागच्या सीटवर बसून मोबाईल फोनवर फोटो काढत मनसोक्त हसत होत्या. किरण त्यांच्या गप्पांमध्ये इतकी रमून गेली होती की तिला पुढे असलेल्या पोलिसांचा नाका उशिरा दिसला. ते पोलीस?" किरणच्या शेजारी बसलेली पूजा म्हणाली. किरण गाडीचा वेग कमी करणार इतक्यातच एका कॉन्स्टेबलने हात वर करून तिला थांबवण्याचा इशारा केला. किरणने अनिच्छेने ब्रेक लावले, खिडकी खाली केली आणि किंचित रागाने म्हणाली, "तुमची काय अडचण आहे? तुम्ही माझी गाडी का थांबवलीत?" "हो मॅडम, तुम्हाला दंड झाला आहे. तुम्ही सिग्नल तोडला." कॉन्स्टेबल कठोरपणे म्हणाला. "कधी? कुठे? मी कोणताही सिग्नल तोडला नाही साहेब. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. माझा वेगही अगदी सामान्य होता." किरणने पूर्ण आत्मविश्वासाने खोटे सांगितले. "माझा काही गैरसमज झालेला नाही मॅडम. मला मागच्या चेकपॉईंटवरून फोन आला होता. आम्ही तुमच्या गाडीचा नंबर नोंदवून घेतला आहे." हवालदार कपाळावर आठ्या आणत म्हणाला. किरणने रागाने दात आवळले. कधीकधी तिच्याकडून अशा चुका व्हायच्या आणि त्यांची किंमत तिला चुकवावी लागायची. ती यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होती. तेवढ्यात तिची नजर थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या दुसऱ्या गणवेशधारी पोलीस अधिकाऱ्यावर पडली. उंच आकर्षक चेहरा, प्रभावी व्यक्तिमत्व, व्यवस्थित कापलेले केस आणि कमालीचा देखणा. तिने यापूर्वी त्याच्यासारखा कोणीही पाहिला नव्हता. गडद रंगाचा गॉगल घालून तो फोनवर बोलत होता आणि त्याच्या व्यक्तिमत्वातून प्रचंड अधिकार जाणवत होता. किरणची तीक्ष्ण नजर त्याच्या शर्टच्या पुढच्या भागावरील बिल्ल्यावर गेली, जिथे त्याचं नाव आणि पद लिहिलेलं होतं. ACP रुद्र सिंघानिया हे वाचताच तिच्या मनात एक विचार चमकून गेला आणि तिचे डोळे चमकले. काळजीच्या चेहऱ्याने बसलेल्या आपल्या मैत्रिणींकडे एक नजर टाकून ती पुन्हा कॉन्स्टेबलकडे वळली. "तुमच्या बॉसच्या बायकोला थांबवून तिला चलन द्यायला तुम्हाला लाज वाटत नाही का?" तिच्या आवाजात बऱ्यापैकी राग होता. तुमचं काय म्हणणं आहे मॅडम?" कॉन्स्टेबलने दचकून विचारले. तो तिथे उभा असलेला माणूस ACP रुद्र सिंघानिया. "ते माझे पती आहेत." थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या ACP रुद्र त्यांच्याकडे बोट दाखवत ती म्हणाली. कॉन्स्टेबल थक्क झाला. ते तुमचे पती आहेत?" तो आश्चर्याने अडखळत म्हणाला. "हो." किरण म्हणाली. तो पुढे आला आणि दबक्या कुजबुजत्या आवाजात म्हणाला, "आणि त्यांना कळण्याआधी आणि मला थांबवल्याबद्दल ते तुम्हाला दंड ठोठावण्याआधी तुम्ही मला परत जाऊ द्या." तो हवालदार थांबला आणि त्याने ACP रुद्र सिंघानियाकडे पाहिले. ते एक कडक आणि निर्दयी अधिकारी होते, जे अगदी लहानशी चूकही माफ करत नसत. ही किती मोठी चूक होती. त्यांच्या पत्नीला रस्त्याच्या मधोमध थांबवणे आणि तिला दंड ठोठावण्याची तयारी करणे. तो हवालदार भयभीत झाला. तो लगेच मागे सरकला. "माफ करा मॅडम, माझ्याकडून चूक झाली. कृपया जा आणि साहेबांना माझं नाव सांगू नका, कृपया." तो अगदी हळू आवाजात गयावया करत म्हणाला, "नाहीतर साहेब मला कामावरून काढून टाकतील." तो दबक्या आवाजात म्हणाला. किरणने हसू दाबून गाडी सुरू केली. "ठीक आहे, जा. मी तुमच्यावर एक उपकार केला आहे. मी तुमच्या या चिडखोर बॉससारखी कडक नाही. मी बरीच प्रेमळ आहे." तिने हसू आवरत जणू काही कॉन्स्टेबलवर उपकारच केले आहेत अशा थाटात तो बनावट कॉलर झटकून टाकला. तिने गाडी पटकन पुढे नेली. आता तिच्या ओठातून दाबून ठेवलेले हसू बाहेर पडले. ती कॉन्स्टेबलला फसवण्यात यशस्वी झाली होती. पुढच्या क्षणी ती तिथून गाडी चालवत निघून गेली. रुद्र सिंघानिया जवळून जाताना ते सर्वजण खळखळून हसले. धक्का बसलेल्या रुद्रने गाडीचा नंबर काळजीपूर्वक लिहून घेतला आणि मग तो कॉन्स्टेबलकडे वळला. "तुम्ही त्या मुलींना का जाऊ दिलत? त्या सिग्नल तोडून आल्या होत्या." त्याचा आवाज कठोर आणि कर्कश होता. साहेब, त्या मॅडम होत्या." हवालदार घाबरून म्हणाला. "तुमचं काय म्हणणं आहे? कोणती मॅडम?" ACP रुद्रने भुवया उंचावून त्याच्याकडे रागाने पाहिले. "साहेब, तुमची बायको." कॉन्स्टेबलच्या शब्दांनी त्याचे डोके सुन्न झाले. हा काय मूर्खपणा आहे? "हो साहेब. हो, त्या मॅडमने सांगितले होते की ती तुमची बायको आहे. जर मी तिला जाऊ दिले नसते तर तुम्हाला कळले असते आणि तुम्ही माझ्यावर चालान जारी केले असते." कॉन्स्टेबलने स्पष्ट केले. पण ACP रुद्र सिंघानिया त्याच्या चेहऱ्यावरून काहीतरी गडबड असल्याचे जाणवल्यामुळे त्याचा चेहरा फिका पडला होता. "मूर्खा, तू मला विचारायला पाहिजे होतेस. ती मुलगी तुझ्याशी खोटं बोलली होती. तिने तुला फसवले आणि निघून गेली. तू गेल्या 6 महिन्यांपासून माझ्यासोबत ड्युटीवर आहेस. तुला हे देखील माहीत नाही का की माझं लग्न झालेलं नाही?" रुद्र त्याला रागवला. कॉन्स्टेबलचा चेहरा पूर्णपणे फिका पडला. "गाडीच्या चाव्या मला दे." तो कठोरपणे म्हणाला. कॉन्स्टेबलने पटकन चाव्या काढून त्याच्या हातात दिल्या. "भविष्यात कोणालाही तुला फसवू देऊ नकोस आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाड." तो गाडीत बसून कठोरपणे म्हणाला. कॉन्स्टेबल लगेच सावध झाला. त्याने मान डोलावली. "होय साहेब," म्हटले.
मुलीची गाडी खूप पुढे निघून गेली होती. तरी रुद्र त्यांच्या मागे निघाला. एका तपासणी नाक्यावर थांबून त्याने तिथे उभे असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला गाडीचा नंबर सांगितला. म्हणून तो लगेच म्हणाला, "साहेब, ही गाडी इथून डावीकडे गेली आहे." रुद्रने लगेच डावीकडे गाडी वळवली. बराच वेळ गेल्यावर त्याला अचानक तीच गाडी एका घरासमोर उभी असलेली दिसली. त्यातून 3 मुली उतरल्या आणि त्या उतरताच गाडी वेगाने पुढे गेली. रुद्र तिचा पाठलाग करत राहिला. सुमारे 20 मिनिटांनी ज्या घरात गाडी शिरली ते घर पाहून रुद्रला आश्चर्य वाटले. गाडी आत जाताच फाटक बंद झाले. रुद्र सिंघानियाने आपली गाडी थांबवली आणि फाटकावर उभ्या असलेल्या रक्षकाकडे पाहू लागला. पण रक्षकाने रुद्रला पाहताच लगेच वाकून सलाम केला. "साहेब, कार्तिक साहेब घरी नाहीत." तो त्यांना भेटायला आला असावा असे रक्षकाला वाटले. "नाही, मी कार्तिक काकांना भेटायला आलेलो नाही." जी गाडी आत्ता आत गेली त्याने मुद्दाम प्रश्न अपूर्ण सोडला. प्रकरण लक्षात येताच रक्षकाने लगेच सांगितले, ती किरण मॅडम. सर, कार्तिक साहेबांची एकुलती एक मुलगी आहे." "ठीक आहे, जा, तिला बोलवा. पण माझ्याबद्दल काहीही सांगणार नाहीस?" "ठीक आहे." त्याने आज्ञा केली. रक्षकाने मान झुकवली आणि तो किरणला बोलवायला गेला. थोड्या वेळाने जेव्हा किरणने दरवाजा उघडला तेव्हा समोर उभ्या असलेल्या रुद्र सिंघानियाला पाहून तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तुम्ही?" तिच्या तोंडातून आश्चर्याने एक शब्द बाहेर पडला. "काय झालं?" किरण त्याचा अशा प्रकारे स्वागत करेल अशी त्याला अपेक्षा होतीच. म्हणून तो सरळ उभा राहिला. मग 2 पावलं पुढे येऊन तिच्या जवळ आला. "काय झालं माझ्या प्रिय बायको? मला पाहून तुला असं आश्चर्य का वाटलं? जणू काही भूतच पाहिलंय." तो म्हणाला, "मला ड्युटीनंतर घरी यायचंच होतं ना. चल, जेवण वाढ. मला खूप भूक लागली आहे." "तसं आज रात्रीच्या जेवणात काय बनवलं आहेस?" तिला इतकी गोंधळलेली पाहून तो मनातल्या मनात हसत होता. पण बाहेरून तो पूर्णपणे गंभीर दिसत होता. तुमचं काय म्हणणं आहे? कोणती बायको?" किरणने थुंकी गिळत विचारले. "तुम्ही आणि कोण?" "तुम्ही कॉन्स्टेबलला तेच सांगितलंत ना. तुम्ही माझी बायको आहात, बरोबर?" एसीपी रुद्र सिंघानिया यांनी छातीवर हात ठेवत शांत स्वरात उत्तर दिले. किरणचा चेहरा फिका पडला. "नाही साहेब, मी तुमच्या कॉन्स्टेबलला असं काहीही सांगितलेलं नाही." ती पुढे म्हणाली. ती आपलं विधान मागे घेणारच होती तेवढ्यात रुद्रने तिला मध्येच थांबवलं. "मिस किरण, तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं आहे आणि आता खोटं बोलत आहात." तो तिला धमकावत म्हणाला. "तुम्हाला माझे वडील कोण आहेत हे माहीत आहे का?" किरणने आश्चर्याने विचारले. "हो, मला तुमचा संपूर्ण बायोडाटा माहीत आहे. तुमच्या वडिलांचं नाव कार्तिक प्रताप आहे. ते एक व्यावसायिक आहेत. चौबे रोडवर त्यांचा सिमेंटचा कारखाना आहे. तुमची आई वारली आहे. तुम्ही एकुलत्या एक आहात आणि कॉलेजमध्ये शिकता." हे सगळं तो एका दमात म्हणाला. किरण डोळे विस्फाटून त्याच्याकडे पाहत राहिली. "मग आता तुम्ही काय करणार?" तिच्या घशात अपराधीपणाची एक कळ दाटून आली आणि मग नाहीशी झाली. "काय करणार? तुम्हाला शिक्षा होईल." तो म्हणाला. तो मुद्दाम कठोर स्वरात बोलला. "तू फक्त कायदाच मोडला नाहीस तर पोलीस अधिकाऱ्याची पत्नी असल्याचा दावा करून पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक देखील केली आहेस." "बघा साहेब, कृपया मला माफ करा. मला घरी यायची घाई होती. म्हणून हे सगळं घडलं." ती घाबरलेल्या आवाजात पटकन बोलू लागली. "मी चलनाचे पैसे आत्ताच भरते. तुम्ही ते स्वतःकडे ठेवा किंवा चलनात जमा करा. ही तुमची निवड आहे. खरं तर मी म्हणते की आपण हे प्रकरण आपापसातच मिटवू. तुम्ही जी काही रक्कम मागाल ती द्यायला मी तयार आहे. फक्त बाबांना याबद्दल कळू देऊ नका." पोलिसांना कसे फसवले होते या विचाराने क्षणभरापूर्वी तिच्या ओठांवर जे स्मित हास्य होते ते आता नाहीसे झाले होते. तिचा चेहरा लालबुंद झाला होता आणि तिचा तो लाल झालेला चेहरा पाहून एसीपी रुद्र सिंघानियांना आपलं हसू आवरता आलं नाही. "तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? तुम्ही मला लाच देताय का?" त्याने खोट्या रागाने भोवया उंचावत विचारलं. "अहो, काय फरक पडतो साहेब? पोलीस तसेही लाचखोरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. तुम्ही ती घेतली तर काय होईल?" ती सहजपणे म्हणाली. आणि निश्चिंत रहा, एसीपी रुद्र सिंघानिया यांनी माझ्याकडून लाच घेतली हे मी कोणालाही सांगणार नाही." रुद्रने तिच्याकडे रागाने पाहिले. तो आणखी काही बोलण्याआधीच कार्तिक प्रतापजींची गाडी तिथे येऊन थांबली. ते दृश्य पाहून किरणचा चेहरा आणखीनच लाल झाला. "बाबा आलेत. साहेब, कृपया त्यांना हे सांगू नका. तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी घराचा पत्ता विचारायला आला होतात. असं काहीतरी कारण सांगा. तुम्हाला जेवढे पैसे हवे असतील तेवढे मी पाठवून देईल." कार्तिक प्रताप गाडीतून उतरून त्यांच्याकडे येईपर्यंत किरण रुद्र सिंघानियाशी दबक्या घाईगडबडीच्या आवाजात विनवणी करत होती. पण त्याने तिच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. "हे रुद्रा बाळा, तू इथे बाहेर का उभा आहेस? आत ये." कार्तिक आश्चर्याने म्हणाला. त्याच्या जवळ येऊन त्याने त्याला मिठी मारली तर किरण गोंधळून त्या दोघांना मिठी मारताना पाहत होती. "किरण, तू त्याला दारात का थांबवलं आहेस? आत ये बाळा." कार्तिक किरणला रागवत हलक्या आवाजात म्हणाला. त्याने त्याला आत यायला सांगितले. रुद्रने नकारार्थी मान हलवली. "सॉरी काका,
आता आत यायची वेळ नाही, मी ड्युटीवर आहे, तो दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. ड्युटीवर? पण तू इथे कशाला आला आहेस? बाळा, सगळं ठीक आहे ना? कार्तिकच्या शब्दाने थक्क झालेली किरण अचानक बाहेर आली आणि तिने रुद्रसिंघानियाकडे केविलवाण्या नजरेने पाहिले. रुद्रने तिच्याकडे दुर्लक्ष करून आपले संपूर्ण लक्ष कार्तिकजींवर केंद्रित केले. खरं तर काका, एक मुलगी सिग्नल तोडून पळून जात होती. मी तिचा पाठलाग करत इथे आलो. तेवढ्यात मला कळलं की ती तुमचीच मुलगी आहे. तो गंभीरपणे म्हणाला. किरण, मी हे काय ऐकतोय? कार्तिकजी तिच्याकडे रागाने बघत म्हणाले. बाबा, ती पूजा, माझी मैत्रीण, तिला फोन आला की तिच्या आजीची तब्येत बरी नाही, म्हणून मला गाडी वेगाने चालवावी लागली. एसीपी रुद्रसिंघानियाकडे रागाने नजर टाकत ती म्हणाली. तू मला असं काही सांगितलंच नाहीस. उलट मला पैशांची लाच देऊ केली जात होती. कार्तिकजी काही बोलण्याआधीच रुद्र म्हणाला. हो, ते वैयक्तिक कारण होतं. मी तुम्हाला कसं सांगू शकले असते? आणि लाच देण्यात काय चूक आहे? लाच घेणे ही पोलिसांचं काम आहे. यापूर्वी त्यांच्याकडे उद्धटपणे बघत ती म्हणाली. किरण, नीट वाग. कार्तिकजी तिला रागावले आणि तिने तोंड वाकडं केलं आणि ती गप्प राहिली. एसीपी रुद्र तिच्या वडिलांना ओळखतो हे कळल्यावर तिला अधिकच भीती वाटली. शिवाय तिने नकार देऊनही रुद्रसिंघानिया तिच्या वडिलांसमोर वारंवार जे काही सांगत होता त्यामुळे तिला प्रचंड राग येत होता. मग अचानक तिला वाटले की तिने हवालदाराला जे सांगितले होते की ती त्याची पत्नी आहे ते तो कदाचित उघड करेल. हे देवा, जर या पोलीस अधिकाऱ्यांनी बाबांना हे सांगितलं तर? तिने देवाला प्रार्थना केली. हे देवा, या माणसाची जीभ पुढे भटकू देऊ नकोस. त्यालाही विसरू दे. आणि मग ते घडले. रुद्र पुढे काहीही न बोलता हसला आणि कार्तिकशी बोलू लागला. तो म्हणाला. ठीक आहे काका, काही अडचण नाही, पण माझ्या जागी दुसरा कोणी अधिकारी असता तर परिस्थिती नक्कीच आणखी बिघडली असते. कृपया त्यांना समजावून सांगा की त्यांनी आतापासून काळजीपूर्वक गाडी चालवावी. असे म्हणून त्याने कार्तिक साहेबांना सहजपणे अभिवादन केले. आपल्या गाडीत बसला आणि निघून जाताना त्याने तिच्याकडे एक नजर टाकली. तिचा चेहरा लालबुंद झाला होता. तिला रुद्रसिंघानियाचा चेहरा चिरडून काढण्याचा मोह आवरता येत नव्हता. अरे वा, किती महान, प्रामाणिक पोलीस अधिकारी, ती हळूच पुटपुटली. कारण वडिलांनी ऐकल्यास आपल्याला नक्कीच ओरडा बसेल हे तिला माहीत होते. संपूर्ण मदनपूर गावाचा जमीनदार असलेल्या हरीशला 2 मुले होते. मोठा मुलगा विजय प्रताप आणि धाकटा कार्तिक प्रताप. विजय प्रताप याने 8वीच्या पुढे शिक्षण घेतले नाही, कारण त्याला जमीन आणि व्यवसायात जास्त रस होता. दुसरीकडे कार्तिक प्रतापला अभ्यासाची प्रचंड आवड होती. विद्यापीठात असताना तो त्याची वर्गमैत्रीण नीलमच्या प्रेमात पडला. कुटुंबाबाहेर लग्न करण्याची प्रथा नसतानाही त्याने गुपचूप तिच्याशी लग्न केले. जेव्हा हरीशला हे कळले तेव्हा तो सुरुवातीला खूप संतापला, पण नंतर त्याने आपल्या मुलाला माफ केले आणि कार्तिक आपल्या पत्नीसोबत त्या वाड्यात राहायला लागला. मात्र विजय प्रताप आणि त्याच्या पत्नीला भीती होती की जर तो तिथेच राहिला तर तो जमिनीचा वारसदार बनेल. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर विजय प्रतापचे कार्तिक प्रताप आणि त्याच्या पत्नीशी भांडण झाले आणि त्याने त्यांना वाड्यातून हाकलून दिले. त्याने आपले गाव कसे सोडले हे फक्त कार्तिक प्रतापलाच माहीत होते. ज्या वाड्यात त्याने आपले बालपण घालवले होते, जिथे त्याच्या आईवडिलांच्या आठवणी होत्या, ते सर्व त्याने जड अंतकरणाने सोडले. कार्तिक प्रताप शहरात स्थायिक झाला आणि त्याने एक छोटा व्यवसाय सुरू केला, ज्यात त्याचा मित्र रघुवीर सिंघानिया त्याला खूप मदत करत होता. याच काळात देवाने त्याला एका सुंदर मुलीचे वरदान दिले. तथापि तिच्या जन्मावेळी गुंतागुंत निर्माण झाली आणि त्याची पत्नी नीलम जागीच मरण पावली. नीलमचे जाणे हा त्याच्यासाठी एक मोठा धक्काच होता, कारण तो तिच्यावर मनापासून खूपच प्रेम करत होता. नीलमनंतर त्याने दुसरे लग्न केले नाही. त्याऐवजी त्याने आपली मुलगी किरणला वाढवले आणि व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. नीलमची काळजी घेण्यासाठी त्याने सरला नावाच्या एका मध्यमवयीन स्त्रीला आश्रय दिला, जिचा नवरा वारला होता आणि जगात तिचे दुसरे कोणीही नव्हते. यामुळे त्या स्त्रीला आधार मिळाला आणि ती सुद्धा मोठ्या प्रेमाने नीलमची काळजी घेऊ लागली. काळ पुढे सरकला. किरण आता 20 वर्षाची झाली होती. एकुलती एक मुलगी असल्याने आणि प्रचंड प्रेम आणि आपुलकीने वाढवल्यामुळे ती हट्टी आणि स्वैर झाली होती, पण तिला तिच्या वडिलांची भीतीही वाटत होती. कार्तिक प्रताप तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असला तरी काही चूक झाल्यास तो तिला रागवतही असे. आज सकाळी जेव्हा ती खाली आली तेव्हा तो म्हणाला. किरण, आज युनिव्हर्सिटीतून लवकर परत ये. आज रघुवीर सिंघानियाच्या नातवाचा वाढदिवस आहे. आपल्याला संध्याकाळी 4 वाजता तिथे जायचं आहे. खांद्यावर पर्स अडकवून ती घाईघाईने तयार होत होती आणि विद्यापीठाकडे निघाली होती. बाबा, मी तिथे काय करू? तुम्ही एकटेच जा, ती अनिच्छेने म्हणाली. कारण आज विद्यापीठानंतर तिला तिच्या मैत्रिणींसोबत शॉपिंग मॉलमध्ये जायचे होते. किरण, तू येणं महत्त्वाचं आहे, कारण रघुवीरजींनी मला खास तुला घेऊन येण्यास सांगितले आहे. मी नेहमी त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमांना एकटाच जातो, पण आज तू माझ्यासोबत येत आहेस. ठरलं, कार्तिक प्रताप तिच्यासमोर अत्यंत गंभीरपणे म्हणाला आणि वर्तमानपत्र उचलले, ज्यावरून हे स्पष्ट दिसत होते की त्याला आता आणखी वाद घालायचा मूड नव्हता. हे बाबा, त्यांना जे हवं तेच करतात. पाय आपटत आणि गाडीत बसत ती म्हणाली.
युनिव्हर्सिटीमधला वेळ कसा निघून गेला हे तिला कळलेच नाही. किरण, आज क्लासनंतर आपण शॉपिंगला जाणार आहोत ना? पूजा तिच्या मैत्रिणीसोबत गाडीतून उतरताना म्हणाली. नाही, आज नाही. मला आज बाबांसोबत रघुवीर काकांच्या घरी जायचं आहे. ती उदास चेहऱ्याने म्हणाली. काय, तू काकांना नाही म्हणू शकली नाहीस का? पूजा उदास चेहरा करत म्हणाली. पण तुम्हाला माहीत आहे ना, बाबांनी मला काही करायला सांगितलं की ते मला करावंच लागतं. ती उसासा टाकत म्हणाली. तिने सर्वांचा निरोप घेतला आणि ती घरी पोहोचली. ती पोहोचली तेव्हा तिचे वडील कामावरून परत आले होते आणि तिची वाटच पाहत होते. ती तयार होण्यासाठी तिच्या खोलीत गेली. जरी ती यापूर्वी रघुवीर काकांच्या घरी अनेकदा गेली असली तरीही एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. म्हणून तिने कार्यक्रमाला साजेसा काळ्या चांदण्यांनी चमकणारा एक रेशमी फ्रॉक निवडला होता. तिला असे कपडे विकत घ्यायला आवडायचे, पण ते घालायला तिला क्वचितच वेळ मिळायचा. विद्यापीठात असताना ती बहुतेकदा जीन्सवर लांब शर्ट घालायची. कपडे बदलल्यावर तिने केसांचा एक छोटासा भाग मधोमध एक लहान क्लिपमध्ये बांधला आणि बाकीचे केस दोन्ही बाजूला मोकळे सोडले. हलका मेकअप आणि ड्रेसवर मॅचिंग मोठे कानातले घातल्यावर तिने कौतुकाने आरशात स्वतःकडे पाहिले. तिची रूपरेषा सर्व अर्थाने परिपूर्ण होती. मोठे डोळे, उंच लहान नाक आणि सुंदर ओठ, त्यात भर म्हणजे तिचा तेजस्वी गोरा रंग आणि कमरेपर्यंत लांब केस. ती आधीच खूप सुंदर होती, पण आजच्या तयारीने तिचे सौंदर्य अधिकच वाढवले होते. सँडलऐवजी तिने नाजूक हिल्स निवडल्या होत्या. हा कार्यक्रम त्यांच्या घराच्या लॉनमध्ये आयोजित करण्यात आला होता. रघुवीर काका आणि त्यांच्या कुटुंबियांनी तिचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. विशेषतः त्यांची पत्नी मेघा आंटीने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतले आणि तिची प्रशंसा करत तिला मिठी मारली. पण धक्का तर तिला तेव्हा बसला जेव्हा तिथे तिने एसीपी रुद्रसिंगानिया यांना पाहिले. तो बाबांचा ओळखीचा आहे हे तिला तर त्याच दिवशी माहीत झाले होते, पण तो रघुवीर काकांचा मुलगाच असेल याची तिला कल्पना नव्हती. एसीपीच्या नावात सिंगानिया आहे, त्यामुळे साहजिकच तो रघुवीर सिंगानिया काकांचा मुलगा असणार हे मला त्याच दिवशी कळायला हवं होतं. ती मनातल्या मनात स्वतःला दोष देत म्हणाली. मी या बाबतीत किती मूर्ख आहे हे मला आधीच कळायला हवं होतं आणि रघुवीर काकांना फोन करून या मूर्खाची तक्रार करायला हवी होती की. मी नकार देऊनही त्याने सगळं बाबांना सांगितलं. तिची रघुवीर काकांची खूप चांगली मैत्री होती. बाबांनी कशासाठीही नकार दिला असला तर ती संधी साधून रघुवीर काकांना फोन करून शिफारस मिळवायची. रघुवीर काकांचे कुटुंब कोण होते हे तिला कधीच माहीत नव्हते आणि ते जाणून घेण्यात तिला काही रसही नव्हता. काळी जीन्स, पांढरा शर्ट आणि काळे लेदर जॅकेट घातलेला आणि व्यवस्थित विंचरलेले केस असलेला तो अत्यंत देखणा दिसत होता. किरणला पाहताच त्याच्या होठांवर हलकेसे स्मित उमटले, पण किरणच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र गंभीर झाले. त्या दिवशी तिच्या वडिलांसमोर त्याने तिचा आदर केला असता तर तिला असे उद्धट अधिकारी अजिबात आवडत नसत. म्हणून तिने आपला चेहरा त्याच्यापासून दुसरीकडे वळवला. मग जेवणाच्या वेळी जेव्हा सगळे टेबलाकडे जाऊ लागले तेव्हा ती शोभितचा फोन उचलण्यासाठी बाजूला गेली. शोभित तिच्या विद्यापीठात आणि एक चांगला मित्र होता. 5 मिनिटे बोलल्यानंतर ती निघणारच होती तेवढ्यात रुद्रसिंगानी आला. कशा आहात मिस किरण? आशा आहे की तुमचा पुन्हा सिग्नल चुकला नसेल, तो हसून म्हणाला. पण किरणला प्रचंड राग आला होता. तुम्हाला काय फरक पडतो? मला फरक पडला तरी मी दंड भरू शकते. त्याच्याकडे रागाने बघत ती तडकाफडकी म्हणाली. हो, कार्तिक काकांचे पैसे मनसोक्त उधळ. त्यांना कदाचित काही वाटणार नाही, पण मी भविष्याच्या काळजीबद्दल बोलतोय. कारण नवरा वडिलांप्रमाणे पैसे उधळू देईल याची काही खात्री नसते, तो हसून म्हणाला. पण किरणला प्रचंड राग आला होता. हॅलो मिस्टर, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. माझे पती मला त्यांचे पैसे उधळू देतील की नाही हा आमचा प्रश्न आहे. आपल्या कामाशी काम ठेवा मिस्टर प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ पोलीस अधिकारी. तिच्या स्वरात उपहासाची छटा होती. अपमानित होण्याऐवजी तो मनापासून हसला. मला स्वतःला कसं व्यस्त ठेवायचं याची काळजी करावी लागेल मॅडम. तिच्याकडे रोखून पाहत तो अर्थपूर्णपणे म्हणाला. तुमचं काय म्हणणं आहे? किरणने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. काही नाही. तसं तुम्ही इथे का उभे आहात? जा आणि जेव्हा, खांदे उचकवत तो म्हणाला. ती निघून गेली. किरणने गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि मग मान हलवत ती जेवणाच्या टेबलाकडे गेली. काही दिवसांनी जेव्हा बाबांनी तिला रुद्राच्या प्रस्तावाबद्दल विचारले तेव्हा तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला. सॉरी बाबा, मला तो आवडत नाही, कारण मला पोलीस आवडतच नाही. तिने स्पष्टपणे नकार दिला. कार्तिक प्रताप काही वेळ शांत राहिला. मग म्हणाला. किरण, मला रुद्र वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही बाबतीत खूप खूप आवडतो. तो एक चांगला प्रामाणिक पोलीस अधिकारी आहे. त्याच्या विभागात त्याची खूप चांगली प्रतिमा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वळ आहे. तो खूप पुढे जाईल. तू त्याच्यासोबत आनंदी राहशील. कार्तिकजींचा आवाज आश्वासक होता. तुम्हाला तो कदाचित आवडेल बाबा, मला नाही. मी त्याच्यासोबत कधीच आनंदी राहू शकणार नाही, ती रागाने म्हणाली. बघ किरण, विचार करायला मी तुला 2 दिवस देतोय. तू काळजीपूर्वक विचार करून 2 दिवसांनी मला तुझं उत्तर दे.
पण लक्षात ठेव, तुला रुद्रासारखा मुलगा पुन्हा कदाचित मिळणार नाही. कार्तिक अत्यंत गांभीर्याने आणि शहाणपणाने म्हणाला. 2 दिवसांनीही माझं उत्तर तेच असेल बाबा. किरणने आज तितक्याच गांभीर्याने आपला निर्णय जाहीर केला. तरीही तू यावर विचार करावा अशी माझी इच्छा आहे आणि आज मला यावर आणखी वाद घालायचा नाही, तो म्हणाला आणि कार्तिक रागाने उठून निघून गेला. किरणने तिच्या फोनकडे पाहिले जिथे शोभितचा फोन येत होता. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर कधी झाले हे तिला लक्षातही आले नव्हते. शोभित एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होता. तिच्या मैत्रिणींना तो आवडत नसे आणि त्या तिला सतत म्हणत, अगं तो लोभी आहे, तो फक्त तुझ्या पैशांसाठी तुझ्या मागे लागला आहे. त्याचा प्रेमाशी काहीही संबंध नाही. पण किरण हे स्वीकारायला तयारच नव्हते. शोभित, तू तुझा प्रस्ताव पाठवू शकत नाहीस का? तिने सर्व काही समजावून सांगितल्यावर विचारले. मी पाठवू शकेन, पण तुझे वडील सरळ नकार देतील. मग तू माझ्याशी कोर्ट मॅरेज करशील का? शोभितने अनेकदा विचारले. आज तिने तोच संवाद पुन्हा सुरू केला, जो ती नेहमी टाळत असे. आधी तू प्रस्ताव पाठव, मग बाबा काय म्हणतात. त्यांनी नकार दिला तर मग आपण ठरवू, ती विचारपूर्वक म्हणाली. शोभितने लगेच होकार दिला. 2 दिवसांनी जेव्हा मी बाबांना सांगेन की मी ACPचा प्रस्ताव नाकारत आहे, तेव्हा तू तुझा प्रस्ताव पाठव, तिने समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी विद्यापीठात जेव्हा तिने तिच्या मैत्रिणींना ACP रुद्रसिंगान याच्या प्रस्तावाबद्दल सांगितले, तेव्हा त्या डोळे विस्पाटून तिच्याकडे बघत राहिल्या. अरे देवा, किती छान, देखणा आणि उत्तम व्यक्तिमत्वाचा माणूस आहे तो. तुझ्यासारख्या नशीब आम्हाला का नाही मिळालं, की असा माणूस आम्हाला सहज मिळाला असता. मलाही असाच जोडीदार मिळाला तर. किती देखणा आहे तो. गणवेशात तर तो अजूनच देखणा दिसत होता. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी ACP रुद्रसिंगान याला त्या दिवशी सिग्नल तोडण्याच्या प्रकरणात पाहिलं होतं आणि आता त्यांना तिच्या नशिबाचा हेवा वाटत होता. मग जा आणि त्या देखण्या ACP रुद्रसिंगान याशी लग्न करा. मला तो तसाही आवडत नाही, किरण चिडून म्हणाली. तुझं डोकं फिरलंय का गं? तू इतक्या चांगल्या जोडीदाराला इतक्या चांगल्या मुलाला नाकारतेस? तुझं नक्कीच डोकं फिरलंय. पूजा डोकं आपटायला लागली. यार, हा हृदयाचा प्रश्न आहे. माझ्या मनात दुसरा कोणीतरी असताना मी रुद्रशी लग्न कसं करू शकते? ती सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तू शोभितबद्दल बोलत आहेस, बरोबर? तो खूपच लोभी माणूस आहे, उर्मी म्हणाली. मग तिच्या इतर मैत्रिणीही तिला शोभितच्या नादी न लागण्यासाठी समजावण्यास सुरुवात केली. तो चांगला माणूस नाही, तो खूप लोभी आहे. पण किरण शोभितच्या गोड बोलण्याने प्रभावित झाली होती. तिच्या मैत्रिणींचे बोलणे तिला आवडत नाही, म्हणून तिने एक निर्णय घेतला आणि ती घरी आली. 2 दिवसांनी जेव्हा तिने बाबांना रुद्रसिंगान याबद्दल सांगितले, तेव्हा ते बराच वेळ तिच्याकडे खेदाने पाहत राहिले. किरण, तू खूप चुकीचा निर्णय घेतला आहेस. तुला याचा कधीही पश्चाताप होऊ नये अशी मी प्रार्थना करतो, ते खेदाने म्हणाले. पण किरण, तिला त्याने काही फरक पडला नाही. दुसऱ्या दिवशी विद्यापीठात ती शोभितला भेटली आणि त्यांनी ठरवले की तो त्या संध्याकाळी त्यांच्या आईवडिलांना तिला मागणी घालायला पाठवेल. शोभितसोबत बोलून झाल्यावर ती विद्यापीठातून बाहेर पडत असताना समोर आपल्या गाडीला टेकून उभा असलेला रुद्रसिंगान याला पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. निळ्या जीन्स पांढरा शर्ट घातलेला तो आपल्या पुरुषी व्यक्तिमत्वामुळे कमालीचा आकर्षक दिसत होता. तो कुठे आणि सामान्य दिसणारा शोभित कुठे, यांच्यात कधीच काहीच साम्य नव्हते. इतर कोणत्याही मुलीने रुद्रसिंगान याची सोबत एक वरदानच मानली असती, पण किरणला तो आवडत नव्हता. कारण एकतर तो पोलीस दलात होता आणि दुसरे म्हणजे त्याने वडिलांसमोर तिचा आदर केला नव्हता. याच 2 कारणामुळे तिने त्याचा प्रस्ताव नाकारला होता. मला तुमच्याशी बोलायचं आहे, पॅन्टच्या खिशात हात घालत तो जवळ येत म्हणाला. हो नक्कीच, किरण निर्विकारपणे म्हणाली. आपण कुठेतरी बसून बोलूया. आजूबाजूला पाहत तो म्हणाला. माफ कर, माझ्याकडे कुठेही जायला वेळ नाही आणि तुला ज्याबद्दल बोलायचं आहे, 1 रुपया इथेच आणि शक्य तितक्या लवकर बोल, ती तुटकपणे म्हणाली. यावर रुद्र काही क्षण तिच्याकडे शांतपणे पाहत राहिला. तुला जे काही म्हणायचं आहे ते लवकर सांग. त्याच्या नजरेमुळे किरण गोंधळू लागली होती. रुद्रने खेदाने तिच्याकडे पाहिले. माझ्या प्रस्तावाला का नकार दिलास? त्याने अगदी गंभीरपणे विचारले. कोणाचा प्रस्ताव नाकारावा किंवा स्वीकारावा हे ठरवण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, ती तितक्याच गंभीरपणे म्हणाली. मान्य करतो, तुला प्रस्ताव नाकारण्याचा किंवा स्वीकारण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण मी कोणीही नाहीये. त्याच्या शेवटच्या शब्दातून त्याच्या स्वरात रागाची छटा स्पष्ट दिसत होती. काय तू आकाशातून खाली उतरला आहेस का? किरणने उपहासाने विचारले. रुद्रने कसाबसा स्वतःला सावरले. मला फक्त तुझ्या नकाराचे कारण जाणून घ्यायचे आहे. मला पोलीस आवडत नाहीत, हे पुरेसे नाही का? तिचा आवाज कापरा झाला होता. म्हणजे तू माझा प्रस्ताव नाकारण्याचं हेच एकमेव कारण आहे का, की तू
तुला पोलीस आवडत नाहीत? रुद्रने एक उसासा टाकला आणि तिच्याकडे पाहिले. इतरही कारण असू शकतात, पण ती सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही. ती आपल्या गाडीकडे जात गर्वाने म्हणाली. रुद्रने तिच्या या गर्वाची मनातल्या मनात नोंद घेतली. शोभितचे आई वडील लग्नाचा प्रस्ताव घेऊन आले होते आणि अपेक्षेप्रमाणे कार्तिकने तो नाकारला होता. ते निघून गेल्यावर, म्हणूनच तू रुद्रचा प्रस्ताव नाकारलास असे म्हणत कार्तिक तिच्यावर रागावले. पण किरण आपल्या मतावर ठाम होती की तिला शोभितला एकट्यात भेटायचे होते. जेव्हा त्याने नकार दिला तेव्हा तिला नाईलाजाने रघुवीर काकांची बोलून शिफारस पत्र घ्यावे लागले. रघुवीर काकांनी क्षणभर तिचे म्हणणे ऐकून घेतले. तो गप्प झाला. कदाचित त्याला खूप काही बोलायचे होते, पण किरणच्या शब्दातून शोभितबद्दलची उत्सुकता स्पष्ट दिसत असल्याने तो गप्प राहिला. मग त्याने कार्तिकला फोन केला आणि त्याला समजावून सांगितले की जर किरणचं म्हणणं असेल तर त्या मुलाला एकदा भेटायला काही हरकत नाही. शेवटी किरणला तिचे आयुष्य जगायचे आहे. रघुवीरच्या मनधरणीनंतर कार्तिक शोभितला भेटायला तयार झाला. त्याने शोभितला भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलावले, पण त्याला प्रत्यक्ष भेटल्यानंतरही तो फारसा खुश नव्हता. त्याची शोभितवर चांगली छाप पडली नाही आणि त्याने किरणला स्पष्टपणे सांगितले की तो त्या लोभी मुलाशी तिचे कधीही लग्न लावून देणार नाही. मग तिला शोभितच्या प्रस्तावाला होकार देण्याचा विचार करण्यास भाग पडले. तिने तिच्या वडिलांना काहीही सांगितले नाही. कार्तिकला वाटले की किरणला तिची चूक कळली आहे, पण नक्की काय चालले आहे हे त्याला माहीत नव्हते. खोलीत परत आल्यावर तिने बराच वेळ शोभितचा विचार केला आणि अखेरीस तिने त्याच्याशी कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. दुसऱ्या दिवशी तिचे काका विजय प्रताप आणि त्यांची पत्नी कार्तिकला समजावण्यासाठी गावातून आले. आपल्या भावाच्या विरहाचे दुःख नेहमीच करत असलेला कार्तिक 20 वर्षांनंतर त्याला भेटून खूप आनंदी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर आणि भाऊ वाड्यातून निघून गेल्यानंतर विजय प्रताप त्याने आपले सर्व लक्ष आपल्या जहांगीरीवर केंद्रित केले. तो गावाचा प्रमुख होता, तिथे निर्णय घेत असे आणि संपूर्ण गावावर आपले वर्चस्व टिकवून होता. तथापि त्याला स्वतःची मुले नसल्यामुळे आपल्यानंतर आपल्या जहागिरीचे काय होईल या विचाराने त्याला एक खोल पोकळी जाणवत होती. ही पोकळी भरून काढण्यासाठी विजय प्रतापची पत्नी मंजूने आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतले होते. विजय प्रतापला पूर्वी मुलाची तीव्र इच्छा होती. जसजशी वर्ष सरत गेली तसतसा त्यांचा भ्रमनिरास वाढत गेला. आता तर त्याने मूल होण्याची आशाच सोडून दिली होती. संजय आता नियमितपणे त्यांच्या घरी राहू लागला होता. तो अधूनमधून 1-2 महिन्यांसाठी घरी जायचा, पण आता तेही जात नव्हता. कुठेतरी अंतर्मनात विजय प्रतापला वाटू लागले होते की कार्तिक प्रतापला एक मुलगी आहे, त्यामुळे तो मालमत्तेची विभागणी करणारच. हा विचार मनात ठेवून त्याने एक योजना आखली. त्याने संजयचे लग्न किरणशी लावण्याचा विचार केला. अशा प्रकारे त्याचा आणि किरणच्या दोघांच्याही मालमत्तेवर त्याचे पूर्ण नियंत्रण आले असते आणि त्याच उद्देशाने आज 20 वर्षांनंतर तो संजयचा हात किरणला लग्नासाठी मागणी घालायला आला होता. आपल्या मोठ्या मिशा, जमीनदारासारखी भारदस्त देहबोली आणि डोळ्यातील चमक यामुळे विजय प्रताप पहिल्याच नजरेत मोहक वाटत होता. किरण सध्या वेडी झाली होती. कार्तिक प्रताप जो आधीच किरणवर खूप संतापलेला होता, त्याने यावेळी तिला विचारण्याची तसदी न घेता संजयसोबतच्या तिच्या लग्नाला होकार दिला. जेव्हा किरणला हे कळले तेव्हा तिने घरात गोंधळ घातला. ती प्रचंड संतापली होती आणि प्रतिकार करण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला. पण आयुष्यात पहिल्यांदाच कार्तिकने तिच्यावर हात उचलला. ती बराच वेळ डोळे विस्फाटून वडिलांकडे बघत राहिली. मग नकारार्थी मान हलवत आपल्या खोलीत परत पळून गेली. त्याच दिवशी तिने काय करायचे हे ठरवले. त्या संध्याकाळी ती गुपचूप घरातून बाहेर पडली. तिने शोभितला फोन केला आणि त्याला एका ठिकाणी बोलावले आणि तिथून ते त्याच गाडीने कोर्टाकडे निघाले. कोर्टापासून अजून बराच वेळ बाकी असताना त्यांची गाडी अचानक बंद पडली. रस्ता निर्मनुष्य आणि बराच अंधारलेला होता. त्याच वेळी गस्त घालणाऱ्या पोलिसांनी त्यांना थांबवले. तुम्ही कोण आहात आणि इथे काय करत आहात? शोभित खूप घाबरला होता, तर किरणही अस्वस्थ झाली होती, पण तिने धीर सोडला नाही. बघा साहेब, आम्हाला जाऊ द्या. आम्हाला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. काय महत्त्वाचं काम आहे? पोलिसाने कठोरपणे विचारले. एखाद्या मुलाला किंवा मुलीला काय महत्त्वाचं काम असतं हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. तुमच्यासारख्या लोकांनी समाजात घाण पसरवली आहे. चला पोलीस स्टेशनला जाऊया. त्यांना सांगा तुमचं महत्त्वाचं काम काय आहे. किरणने वारंवार नकार देऊनही पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेले. त्याच दिवशी आणि त्या क्षणी रुद्रसिंगानिया पोलीस स्टेशनमधून बाहेर पडत होता. किरणला एका मुलासोबत पाहून त्याला सुरुवातीला धक्काच बसला. पण नंतर जेव्हा त्याला संपूर्ण परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा त्याच्या मनात एक आग भडकली. तर किरण प्रताप माझा प्रस्ताव नाकारण्याचं हे खरं कारण होतं तर? तो दुःख आणि तिरस्काराच्या मिश्र स्वरात म्हणाला. यावर किरणने आपली नजर खाली झुकवली. रुद्रला एक चांगली संधी मिळाली होती. तर
जर त्याला वाटले असते तर तो कार्तिकजींना फोन करून त्यांच्या मुलीच्या कृत्याबद्दल सांगू शकला असता आणि आपल्या नकाराचा बदला घेऊ शकला असता. पण त्याने तसे केले नाही. त्याने किरणला तिच्या घराबाहेर सोडले आणि गाडी चालवत निघून गेला. ती गाडीतून उतरत असताना तो अगदी गंभीरपणे म्हणाला, किरण, देवाला तुला वाचवायचं होतं म्हणूनच तू वाचलीस. नाहीतर तू जे पाऊल उचलणार होतीस त्यानंतर तुझ्या हातात काहीच उरलं नसतं. त्या मुलाची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हेगारी नोंद आहे. त्यांच्या जाळ्यात अडकणारी तू काही पहिली मुलगी नाहीस. असं म्हणून तिच्या फिकट चेहऱ्याकडे न पाहता तो पुढे निघून गेला. किरण जशी शांतपणे गेली होती तशी शांतपणे परत आली. त्याची मुलगी काय करायला गेली होती हे तिच्या वडिलांना माहीतही नव्हतं. त्या रात्री तिला रुद्राकडून एक व्हॉट्सॲप मेसेज आला, ज्यात शोभितच्या गुन्हेगारी नोंदीचा तपशील पुराव्यासहित दिला होता आणि तो वाचून ती दगडासारखी गोठून गेली. तिची आता सहनशक्ती संपली होती. आता संजयच्या प्रस्तावाला मुकाट्याने होकार देण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. रुद्राला नकार देऊन आपण केलेल्या मोठ्या चुकीचा तिला पहिल्यांदाच पश्चाताप झाला. तरीही संजयसारख्या माणसापासून स्वतःचे रक्षण करण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला. कार्तिकसमोर रडत ती म्हणाली, बाबा, माझं लग्न संजयशी लावू नका. तो माणूस मला अजिबात आवडत नाही. त्याच्या डोळ्यात मला द्वेष दिसतो. अर्थात तुम्ही माझं लग्न रुद्राशी लावू शकता. माझा काही आक्षेप नाही, पण संजयशी नाही. किरण, तू ती संधी गमावलीस. मी तुला आधीच सांगितलंय, आता हे होऊ शकत नाही. जर मी माझ्या भावाचा प्रस्ताव नाकारून तुझं दुसऱ्या कोणाशी लग्न केलंच तर मी चुकीचा ठरेल आणि मी माझ्या भावापासून कायमचा दुरावेल, जे मला कधीच नको आहे. दुसरे म्हणजे रघुवीर आता रुद्राचे लग्न दुसरीकडे लावणार आहे, कार्तिकजी थंडपणे म्हणाले. पण ती अजूनही आपल्या मतावर ठाम होते. त्यामुळे तिला धमकी द्यावी लागली की जर तिने संजयशी लग्न करण्यास होकार दिला नाही तर तो आत्महत्या करेन. वडिलांच्या दबावामुळे तिने मान झुकवली. दोन्ही बाजूंनी लग्नाची तयारी सुरू झाली. लग्नाच्या एक दिवस आधी कार्तिकजी कामासाठी गावी गेले होते. त्यांनी किरणलाही सोबत यायला सांगितले होते, पण किरणने नकार दिला होता. त्यांच्या गावी जाऊन दुसरा दिवस होता आणि किरण खूप अस्वस्थ होते. त्या दिवशी ती विद्यापीठातही गेली नव्हती. तिची चिंता इतकी वाढली होती की तिने वडिलांना फोन केला, पण पलीकडून फोन उचलणारी व्यक्ती तिचे वडील नसून संजय होता आणि त्यांनी सांगितलेली बातमी ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. संजयने सांगितले की त्याच रात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. मी तुम्हाला फोन करणारच होतो. एवढ्यात तुमचाच फोन आला. वडिलांचा अचानक निधनाची बातमी ऐकून किरण बेशुद्ध झाली होती. अंत्यसंस्कार गावातच झाले. त्यामुळे कार्तिकचा मृतदेह शहरात आणला गेला नाही. संजय तिला अर्धवट शुद्धीतच गावात घेऊन गेला. रघुवीर सिंगानिया आणि रुद्र सिंगानिया हे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी गावातच आले होते. कार्तिकजींच्या निधनाला एक आठवडाही उलटला नव्हता तेव्हा मंजूने संजयचे किरणशी लग्न करण्याचा आपला निर्णय जाहीर केला. किरणला धक्का बसला. ती अजून लग्नासाठी तयार नव्हती. तिला अजून थोडा वेळ हवा होता. विजयप्रतापला समजावण्यासाठी ती एका रात्री दरवाजा उघडण्याच्या उद्देशाने त्याच्या खोलीकडे गेली. जशी ती गेट उघडणार होती तशी आतून आवाज ऐकून ती जागीच थांबली. संजय आधीच विवाहित होता आणि 2 मुलांचा बाप होता. जमिनीतील तिचा वाटा स्वतःच्या नावावर करण्यासाठी आणि नंतर तिला घटस्फोट देण्यासाठीच त्याला किरणशी लग्न करायचे होते. हा कट कार्तिकजींनी देखील ऐकला होता हे देखील उघड झाले. त्याने हे ऐकले होते आणि त्या धक्क्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. किरण पूर्णपणे खचून गेली होती. पण तिने आपला हेतू लपवला. तिने मंजूला कारण सांगितले की लग्नाआधी लॉकरमधून तिचे दागिने आणि पैसे आणण्यासाठी तिला शहरातील त्यांच्या घरी जायचे आहे. एरवी ती कधीच तयार झाली नसती, पण दागिने आणि पैशांबद्दल ऐकल्यावर तिने परवानगी दिली आणि संजयला तिच्यासोबत पाठवले. संपूर्ण वाटेत संजय आपल्या घाणेरड्या अश्लील नजरेने तिचा छळ करत होता. त्याने किरणला अनेक वेळा स्पर्श करण्याचा प्रयत्नही केला, पण तिने कसाबसा स्वतःवर ताबा ठेवला. घरी पोहोचल्यावर तिने संजयला दिवाणखान्यात बसवले आणि मागच्या दाराने ती घरातून धावत बाहेर पडली. ती थेट रघुवीर काकांच्या घराकडे गेली, कारण त्या क्षणी फक्त तेच तिला वाचवू शकले असते. तिला अशा हताश अवस्थेत पाहून रघुवीर काकांना धक्काच बसला. किरणने रडत रडत त्यांना सर्व काही सांगितले, ज्यामुळे त्यांना खूप दुःख झाले. ते आणि त्यांची पत्नी किरणला सतत आश्वासन देत राहिले की ती त्यांच्यासोबत पूर्णपणे सुरक्षित आहे. पण आता संजय आणि विजय प्रताप संपूर्ण शहरात तिचे शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी ते रघुवीरजींच्या घरी पोहोचले आणि त्यांनी किरणबद्दल विचारले. रघुवीरजींनी किरण तिथे असल्याचे स्पष्टपणे नाकारले, पण निघताना त्यांनी धमकी दिली की जर किरणला त्यांच्या हवाली केले नाही तर ते दुसऱ्या दिवशी त्याच वेळी परत येऊन तिला ठार मारतील.
तो त्याच्या पुतणीच्या अपहरणाबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार होता. रघुवीरला माहीत होते की विजय प्रताप एक प्रभावशाली जमीनदार होता, जो काहीही करू शकत होता. या परिस्थितीत किरणला वाचवण्यासाठी तिचे नातेसंबंध घट्ट असणे आवश्यक होते. आपल्या पत्नीशी सल्लामसलत करून त्याने किरणचे लग्न रुद्राशी लावण्याचा निर्णय घेतला. पण तिने रुद्राला एकदा नकार दिला असल्यामुळे ती अजूनही सहमत होणार नाही अशी शक्यता होती. म्हणून त्यांनी किरणला विचारणे आवश्यक वाटले. त्यावर किरणने मान झुकवली आणि लाजेने म्हणाले, काका, त्यावेळी रुद्राचा प्रस्ताव नाकारणे ही माझी मोठी चूक होती. आता माझा काही आक्षेप नाही. माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार मी तुम्हाला देते. रघुवीर आणि त्याची पत्नी मेघा तिच्या उत्तराने खुश झाले. पण जेव्हा रुद्रला हे कळले तेव्हा तो रागाने आपल्या आसनावरून उठला. ज्या स्त्रीने त्याला पूर्वी नाकारले होते तिला स्वीकारणे त्याच्या स्वाभिमानाला शक्य नव्हते. रघुवीर आणि त्याच्या पत्नीने मोठ्या मुश्किलीने त्याची समजूत घातली की विजय प्रताप आणि संजयपासून किरणचे रक्षण करण्यासाठी त्याने सध्या तिच्याशी लग्न करावे आणि नंतर त्याची इच्छा झाल्यास तो तिला सोडून देऊ शकतो. तेव्हाच तो तयार झाला. त्यांना जवळच्या मंदिरात नेण्यात आले आणि मोठ्या साधेपणाने त्यांचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतरही रुद्राच्या मनात फक्त रागाचीच भावना होती, अशी भावना जी त्याला किरणबद्दल कधीच वाटली नव्हती. त्याच्या मनात तिच्यासाठी जागृत झालेल्या भावना आता संपल्या होत्या. दरम्यान छान कपडे घातलेली किरण त्याच्या खोलीतील पलंगावर संकोचून बसली होती. लग्नानंतर मेघाने तिला तयार करण्यासाठी तातडीने एका ब्युटिशियनला बोलावले होते आणि त्याचवेळी ड्रेस घाईघाईने मागवला होता. अर्थात लग्नाची घाई सर्व काही साधे ठेवण्यात आले होते. किरणला साध्या कपड्यांमध्ये बेडरूममध्ये पाठवणे तिला योग्य वाटले नव्हते. म्हणून तिला घाईघाईने तयार करून फुलांनी सजलेल्या खोलीत पाठवण्यात आले होते. जरी किरणने तिच्या आंटीला नकार दिला नसला तरीही मनातून तिला हे अजिबात आवडले नव्हते. कारण तिला माहीत होते की आधी नकार दिल्यानंतर रुद्रने तिच्याशी लग्न करायला अनिच्छेने होकार दिला होता. त्यामुळे नटून थटून बसून त्याचा पलंग सजवणं तिला विचित्र आणि अस्वस्थ करणारं होतं. त्याची वाट पाहावी की कपडे बदलावे हे तिला सुचत नव्हते. तिने निर्णय घेतला होता की तेवढ्यातच दार उघडला आणि रुद्र आत आला. सजलेली खोली आणि नवरीसारखी पलंगावर बसलेली किरण पाहून त्याला धक्काच बसला. तू इथे काय करत आहेस? त्याला तिचं त्याच्या खोलीत येण्याची अपेक्षा नव्हती. त्यामुळे आश्चर्याने सावरताच तो तिच्या जवळ गेला आणि कठोर आवाजात म्हणाला. रुद्राची वृत्ती पाहून किरणला राग आला आणि ती पटकन पलंगावरून खाली उतरली. त्या आंटीने मला इथे सोडले. त्याच्याकडे बघत तिने घाबरून समजावून सांगितले. तिचे बोलणे ऐकून तो क्षणभर शांत राहिला. पण मग तिचा चेहरा पाहून तो उपहासाने म्हणाला, आणि तुला हे सगळं करण्याची काय गरज वाटली? तुझ्या मनात काही इच्छा जागृत झाल्या होत्या की काय? त्याचा अर्थ समजल्यावर किरणचा चेहरा लाल झाला. तसं काही नाही, आंटीने हे सगळं केलं, ती लाजेने समजावून सांगू लागली. पण मग त्याने तिला मध्येच थांबवले आणि कठोरपणे म्हणाला, तू काही लहान मुलगी नाहीस, जी आई जे सांगेन ते मान झुकवून ऐकेल. जर तू नकार दिला असतास तर आईने ते केलंच नसतं. पण तुला कदाचित असं वाटलं की तुला असं तयार झालेलं पाहून माझं मन वितळेल, की मी तुझ्यावर प्रेम करेन, की तुझ्या भावनांना शांत करेल. मॅडम, हे सर्व गैरसमज तुमच्या मनातून काढून टाका. मी माझ्या आईवडिलांच्या दबावाखाली लग्न केलं आहे. माझ्यावर कोणत्याही अपेक्षांचं ओझं ठेवण्याची गरज नाही. एका क्षणात त्याने तिला तिची जागा दाखवून दिली होती आणि तो ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला. किरण अपमानित होऊन स्तब्ध उभी राहिली. आता तिला नकार मिळण्याची जळजळ आणि वेदना कळली होती. जेव्हा तो कपडे बदलून ड्रेसिंग रूममधून बाहेर आला तेव्हा ती अजूनही तिथेच उभी होती. रुद्रला कदाचित तिची पर्वा नव्हती, म्हणून त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि फुलांनी सजलेल्या चादरीने झाकलेल्या पलंगाकडे गेला. त्याने तुच्छतेच्या आविर्भावात चादरीचा कोपरा पकडला आणि त्या फुलांच्या पाकळ्या फेकून दिल्या. चादर खोलीच्या कोपऱ्यात पडली आणि फुले खोलीभर विखुरली. जणू काही त्याने तिलाच फेकून दिले आहे, चादर किंवा फुलांना नाही. अशा भावनेने किरण तिथेच गोठल्यासारखी उभी होती. मग तो एका कुशीवर आडवा झाला आणि रात्रीचा दिवा लावण्यासाठी हात पुढे केला. किरणच्या गोठलेल्या देहाला हालचाल झाली. तिने एक दीर्घ श्वास घेतला. तिच्या पायाशी पडलेला लेहेंगा दोन्ही हातांनी धरला आणि डोळ्यातील अश्रू आवरत ती ड्रेसिंग रूममध्ये गेली. दागिने आणि जड पोशाख काढून तिने एक साधा सूट घातला. कपडे बदलले आणि ती खोलीत परत येऊन झोपायला सोफ्याकडे जात होती. तेव्हा त्याचा थंड आवाज घुमला. सोफ्यावर झोपण्याचा हा काय नाटकपणा आहे? तू स्वतःला कोण समजतेस? तू काही मिस युनिव्हर्स आहे का, जिच्या शेजारी झोपून मी स्वतःला आवरू शकत नाही? हा गैरसमज तुझ्या मनातून आणि हृदयातून काढून टाक. रुद्रसिंगाने या मनातून उतरलेल्या गोष्टींकडे पुन्हा बघत सुद्धा नाही. तो रागाने बोलला. लाजल्यामुळे आणि अपमानित झाल्यामुळे किरण पलंगाच्या दुसऱ्या बाजूला वळली. रुद्रने तिच्याकडे एक कठोर कटाक्ष टाकला आणि तोही वळला. किरणने डोळे मिटले. मिटलेल्या डोळ्यांनीच ती पुढे मनातल्या मनात खूप काही बोलत राहिली आणि उशीत विरून गेले. ती कशासाठी रडत होती? रुद्रच्या तिरस्काराने, की त्याने तिचा असा अपमान केला त्याने?
हे तिला स्वतःलाही माहीत नव्हते. दुसऱ्या दिवशी विजय प्रताप आणि संजय पुन्हा आले, पण जेव्हा रघुवीरजींनी त्यांना सांगितले की ती आता त्यांची सून झाली आहे आणि त्यांच्या मुलाने तिच्याशी लग्न केले आहे, ते उदास चेहऱ्याने निघून गेले. या संकटातून सुटल्याबद्दल किरणने देवाचे आभार मानले. ती काही दिवस घरीच राहिली, पण नंतर रघुवीर काकांनी बोलवल्यानंतर ती विद्यापीठात जाऊ लागली. आता ती प्रत्येक गोष्टींसाठी रघुवीर काका आणि मेघा आंटीकडे विचारू लागली. कारण रुद्रचा स्वभाव खूप बेफिकीर होता. तो तिच्याशी बोलतही नसे आणि जरी तिला नाईलाजाने बोलावं लागलं तरी त्याचा स्वर थंड आणि कठोर असायचा. एकाच अंथरुणात झोपत असूनही त्यांच्यात वैवाहिक संबंध नव्हते. किरणला मनात रुद्राच्या सभ्यतेची आणि कणखर स्वभावाची प्रशंसा वाटत होती. नाहीतर एकाच अंथरुणावर झोपल्यानंतर कोणता पुरुष आपल्या सुंदर तरुण पत्नीकडे अशा प्रकारे दुर्लक्ष करू शकला असता? त्या सकाळी ती विद्यापीठात जाण्यासाठी तयार होत होती. रुद्रसुद्धा खोलीतच होता. सोफ्यावर बसून फाईल्स पाहत होता. काळ्या रंगाचा खोल गळ्याचा बिनबाहीचा शर्ट, त्याच्या वरच्या बाजूला जाळी होती आणि काळी पॅन्ट घालून ती ड्रेसिंग रूममधून बाहेर आली आणि आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती. रुद्रने तिला निरखून पाहिले, पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि आपले लक्ष फाईल्सवर केंद्रित केलं. तयार होऊन आणि पर्स खांद्यावर ठेवून ती खोलीतून बाहेर पडणारच होती, तेवढ्यात रुद्राची नजर तिच्यावर परत पडली आणि त्याला पूर्णपणे धक्काच बसला. ती निघण्यापूर्वीच रुद्रने तिला थांबवले. तुला काही लाज आहे की नाही? तू याच कपड्यांमध्ये जाणार का? तिच्या उघड्या बाहूंकडे आणि उघड्या गळ्याकडे बोट दाखवत तो रागाने म्हणाला. किरणचा चेहराही रागाने लाल झाला. मी आधी असेच कपडे घालायचे, ती आपला राग व्यक्त करत म्हणाली. तू कदाचित तुझ्या वडिलांच्या घरी असे कपडे घालत असशील, पण आता तू तुझ्या नवऱ्याच्या घरी आहेस आणि तू असे कपडे घातलेले मी कधीही सहन करणार नाही. म्हणजे तुझे म्हणणे आहे की मी तुला अशा कपड्यांमध्ये बाहेर जाऊ देऊ आणि अनोळखी पुरुषांना तुझ्यावर नजर टाकू देऊ? तो कठोरपणे म्हणाला. किरण चेहरा लाजेने लाल करून शांतपणे कपडे बदलायला ड्रेसिंग रूममध्ये गेली. सहसा तिचा ड्रायव्हर तिला युनिव्हर्सिटीतून घ्यायला यायचा, पण त्या दिवशी ड्रायव्हर काही तातडीच्या कामांसाठी बाहेर गेला होता. म्हणून रघुवीरने रुद्रला फोन करून तिला युनिव्हर्सिटीतून घ्यायला सांगितले. या आदेशाने रुद्रला प्रचंड राग आला, पण तो नकार देऊ शकला नाही. म्हणून अतिशय चिडलेल्या मनस्थितीत तो तिला घ्यायला निघाला. युनिव्हर्सिटीच्या गेटवर पोहोचताच समोरचे दृश्य पाहून त्याचा संताप अनावर झाला. संजयने किरणचा हात पकडला आणि किंचाळत तिला आपल्या गाडीकडे ओढले. रुद्र विजेच्या वेगाने गाडीतून उडी मारून त्यांच्या दिशेने धावला. हरामखोर, माझ्या बायकोला सोड, असे ओरडत त्याने संजयच्या चेहऱ्यावर जोरात ठोसा मारला आणि त्याला जमिनीवर पाडले. वेदना सहन करत संजयने खिशात हात घालून पिस्तूल काढले आणि रुद्रवर गोळी झाडली. मात्र भीतीने थरथर कापत असलेल्या किरणने त्याला घट्ट पकडले, त्यामुळे गोळी तिला लागली. रुद्रसिंघानिया सुरुवातीला चकितच झाला, पण नंतर विजेच्या वेगाने त्याने किरणला जमिनीवर ठेवले आणि संजयवर झडप घातली. काही क्षणातच त्याने त्याला नियंत्रणात आणले. आजूबाजूचे लोकही त्याला मदतीला धावून आले. पोलीस येईपर्यंत त्याला पकडून ठेवा, असे तो गर्दीला म्हणाला. 1 मिनिटात पोलीस येतील, असे म्हणत तो बेशुद्ध पडलेल्या आपल्या खांद्यातून रक्त वाहत असलेल्या किरणकडे धावला. त्याने तिला गाडीत बसवले आणि भरधाव वेगाने थेट हॉस्पिटलकडे गाडी चालवली. दरम्यान त्याने आपल्या टीमला आधीच फोन करून संजयला अटक करण्याचा आदेश दिला होता. डॉक्टरांनी गोळी काढली असली तरीही जास्त रक्तस्रावामुळे तिला शुद्ध आली नव्हती. रघुवीर आणि मेघासुद्धा हॉस्पिटलमध्ये आले होते. दोघेही अत्यंत अस्वस्थ होते. रुद्र हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये फेऱ्या मारत होता. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते आणि त्याचे संपूर्ण शरीर रागाने पेटून उठले होते. एरवी तो किरणमुळे हॉस्पिटलमध्ये थांबला होता. त्याला पोलीस स्टेशनला धावत जाऊन संजयला इतकं मारावंसं वाटत होतं की त्याच्या किंचाळ्या आकाशात पोचाव्यात. मग किरणला शुद्ध येताच आणि डॉक्टरांनी तिला धोक्याबाहेर घोषित करताच तो सुटकेचा निश्वास टाकत हॉस्पिटलमधून बाहेर पडला. किरण आठवडाभर हॉस्पिटलमध्येच होती. मग तिला डिस्चार्ज देण्यात आला. मेघाजी तिच्या खऱ्या मुलीप्रमाणे काळजी घेत होत्या. दिवस रात्र तिच्यासोबत राहून रुद्रला तिची काळजी घेण्याचा काळजीपूर्वक सल्ला देत होत्या. किरणच्या हाताला दुखापत झाल्यामुळे रात्री हात दुखू नये म्हणून रुद्रा सोफ्यावर झोपत होता. त्या दिवशी त्याला सुट्टी होती, त्यामुळे त्याला उशीर झाला होता. जेव्हा तो जागा झाला तेव्हा त्याने बाथरूमच्या उघड्या दारातून किरणला एका लहान लाकडी स्टूलवर बसलेले पाहिले. ती एका हाताने केसांना शॅम्पू लावण्याचा प्रयत्न करत होती. तिचा उजवा हात ज्यावर जखम होती तो अजूनही वापरता येत नव्हता. त्याने काही वेळ तिच्याकडे पाहिले, मग दुसरा स्टूल उचलून तिच्या शेजारी बसला आणि तिच्या हातातून शॅम्पूची बाटली घेतली. किरण क्षणभर स्तब्ध झाली, पण काही बोलली नाही. त्याने बोटांनी मालिश करत हळुवारपणे तिच्या केसांना शॅम्पू लावला. मग शॅम्पू लावल्यानंतर त्याने तिचे केस पूर्णपणे धुतले आणि टॉवेलमध्ये गुंडाळले. शॅम्पू लावल्यानंतर त्याने तिच्या शर्टची बाही वर केली आणि तिथे साबण लावला आणि चोळायला सुरुवात केली. त्याच्यासमोर अशा प्रकारे बसल्यामुळे
किरण लाजेने लाल झाली होती. तिच्या शर्टची पुढची 2 बटणे उघडी होती आणि तिच्या डोक्यावरून पाणी तिच्या कपड्यांमध्ये वाहू लागल्यामुळे तिचे अर्धे कपडे ओले झाले होते आणि ओले झालेला शर्ट तिच्या शरीराला चिटकला होता. अचानक रुद्रची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली आणि लाजेने लाल झालेला तिचा चेहरा पाहून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. बाथरूमचा दिवा बंद केला आणि खोलीत जाऊन रात्रीचा दिवा लावला. आता खोलीतून येणाऱ्या रात्रीच्या दिव्याच्या मंद प्रकाशात तिचे शरीर स्पष्ट दिसत नव्हते. तो तिचा गोंधळ चांगलाच समजू शकत होता, कारण आज 10 दिवस झाले होते आणि तिने अंघोळ केली नव्हती. तिच्या शर्टची उरलेली बटणे उघडून त्याने तिचा शर्ट तिच्या अंगावरून काढला आणि आता मगमधील पाणी ओतून तो तिला हळुवारपणे आणि आपल्या हातांनी चोळत अंघोळ घालत होता. त्याच्या हाताच्या स्पर्शाने किरणच्या अंगावर एक रोमांचकारी लहर आली, पण त्याने तिला अगदी निष्काळजीपणे कधीही तिच्या हातावर, तर कधी तिच्या पाठीवर, तर कधी तिच्या खांद्यावर आणि मानेवर साबण लावून व्यवस्थित अंघोळ घातली होती. अंघोळीनंतर त्याने तिला टॉवेलमधून बाहेर काढले आणि कपडे घालू लागला. तो तिच्याशी बोलत नव्हता. हळूहळू किरणचा सगळा संकोच आणि लाज नाहीशी होऊ लागली. तिला कपडे घातल्यावर त्याने स्वतःच तिचे केस वाळवून विंचरून दिले. तिला अंथरुणावर झोपवून त्याने आपली फाईल घेतली आणि तो निघून गेला. त्याच्या काळजीमुळे किरणच्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या भावना अधिकच घट्ट झाल्या होत्या. त्या रात्री जेव्हा तो झोपायला गेला तेव्हा किरण खूप अस्वस्थ होते. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळत होती. काय झालं? काही अडचण आहे का? रुद्रने हळू आवाजात विचारले. त्याचा सूर ओळखून किरणने थोडे धैर्य गोळा केले आणि उठून बसली. मला सॉरी म्हणायचं होतं, तिने नजर खाली झुकवत मोठ्या मुश्किलीने म्हटली. सॉरी? पण कशासाठी? तुला नाकारल्याबद्दल. हे ऐकून रुद्र क्षणभर थांबला. ठीक आहे, एक माणूस म्हणून तुला तो अधिकार होताच. किरण निःशब्द झाली. तिला वाटलं होतं की रुद्रने अजून काहीतरी बोलावं, पण तो पुढे काहीच न बोलता झोपायला वळला. ती सुद्धा झोपली, पण तिच्या डोळ्यातून 2 अश्रू ओघळून उशीवर पडले. तिला रुद्रची ओढ वाटू लागली होती. तिचं मन त्याच्या जवळ राहण्यासाठी तळमळत होतं, पण रुद्र या नात्याची सुरुवात करत नव्हता. लग्नाच्या पहिल्या रात्री रुद्रने उच्चारलेले शब्द तिच्या मनात घुमत होते. रुद्र सिंघानिया त्याच्या मनातून उतरलेल्या व्यक्तीकडे पुन्हा बघत सुद्धा नाही. मग मी खरंच त्याच्या मनातून गेले आहे का? भावना तिच्यासाठी घातक ठरल्या. आता ती सावरू लागली होती. आता ती स्वतःच्या कामासोबत रुद्राची कामेही करू लागली. सरिता ते काम करेल असे सांगून तो अनेकदा नकार देत असे, पण तिने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मग एके दिवशी ती म्हणाली, रुद्र, कृपया नकार देऊ नका. मला तुमचं काम करायला आवडतं. हे ऐकून रुद्रला आश्चर्य वाटले. तिच्या डोळ्यातील लपलेले प्रेम त्याने ओळखले असले तरीही त्याने मुद्दाम विचारले, पण का? तुला ते का आवडतं? असे खोटे उत्तर देऊन तिने नजर खाली झुकवली. तुला कारण सांगावेच लागेल, नाही तर मी तुला माझं काम करू देणार नाही. त्याचा हट्ट पाहून ती हतबल झाली. तुम्ही तुम्ही मला आवडता, ती अचानक म्हणाली. रुद्रने आपलं हसू कसंबसं आवरलं. मी तुला फक्त आवडतो. प्रेम, आपुलकी किंवा तसं काहीच नाही? त्याने गंभीर स्वरात विचारले. हो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ती पटकन म्हणाली. रुद्रच्या ओठांवर एक मंद स्मित उमटले. माझंही तुझ्यावर प्रेम आहे. तो तिच्या कानाजवळ कुजबुजला आणि ती हसली. एक आश्वासक हास्य. रुद्रच्या या 3 शब्दांनी तिला एक नवीन जीवन दिले होते. माझी एक विनंती आहे, कृपया मला शोभितबद्दल कधीही टोचून बोलू नकोस. माझं त्याच्यावर कधीही प्रेम नव्हतं. ते फक्त एक आकर्षण होतं, ज्याचा मला खूप पश्चाताप होतो, ती हळू आवाजात म्हणाली. तिला आपल्या दिशेने येताना पाहून रुद्र हळू आवाजात म्हणाला, मी कधीही तुला टोचून बोलणार नाही. मग तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, ऐक, आता तुझी परवानगी आहे का? मी खूप दिवसांपासून स्वतःला आवरत होतो, पण तुझ्या कबुलीनंतर दूर राहणे कठीण आहे. काहीही न बोलता लाजेने लाल झालेली किरणने आपला चेहरा त्याच्या छातीवर टेकवला. तिच्या कबुलीवर त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि त्याच्या हृदयात एक थंडावा उतरला. मोठ्या तीव्रतेने तो तिच्या ओठांवर झुकला. त्याच्या स्पर्शात इतकी उत्कटता, इतकी तीव्रता होती की किरणने आपल्या दोन्ही मुठींनी त्याच्या शर्टची कॉलर पकडली आणि त्याची तीव्रता सहन केली. तो आता तिच्यावर आपली संपूर्ण उत्कटता ओतत होता. जणू काही तिच्या अस्तित्वावर एका ढगाने वेढा घातला होता. हळूहळू उबदार कुजबुज धुंद करणारे हुंदके त्याचा अधिकच उत्कट बनवत होते. जे तो इतके दिवस सहन करत होता, ते आज स्वतःवरील सर्व बंधने झुगारून तो तिच्यावर उत्कटतेने आपल्या प्रेमाचा वर्षाव करत होता. आणि किरणला त्याच्या या उत्कट प्रेमात इतकी शांती मिळत होती की ती आतून धुंद झाली होती. त्यांच्या आयुष्याची सुरुवात खूप सुंदर झाली होती. त्याने तिला आपल्या मिठीत घेतले आणि त्याच्या हृदयावर एक शीतलता उतरल्याचे त्याला जाणवले. त्या क्षणी त्या दोघांनीही आपल्या भावनांचा निःशब्दपणे स्वीकार केला. एक शांती, एक विश्वास, एक नवीन सुरुवात. रघुवीरजी आणि मेघाजी त्यांना एकत्र आनंदी पाहून समाधानी झाले. त्यांच्या सुनेच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्यांना आनंद झाला. तिच्या मुलाच्या चेहऱ्यावरची प्रफुल्लता आणि शांत भाव या सर्वांवरून सर्व काही ठीक असल्याचे सूचित होत होते. काही दिवसांनी रुद्र संजयच्या मृत्यूची बातमी ऐकून घरी परतला.
त्याला तुरुंगातच हृदयविकाराचा झटका आला होता. हे सर्व असूनही किरणला कोणताही पश्चाताप नव्हता. संजयच्या मृत्यूनंतर विजय प्रताप एकदा किरणला भेटायला आला. त्याने आपल्या चुकांबद्दल माफी मागितली आणि तिच्या वाट्याच्या जमिनीची कागदपत्रे सुपूर्द केली. किरणने त्याला मनापासून माफ केले, कारण जेव्हा देवाने तिला रुद्रच्या रूपात एक नवीन वरदान दिले होते, तेव्हा ती त्या व्यक्तीला माफ करू शकत होती, जो तिच्या आयुष्यातील या आनंदी नव्या वळणासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार होता. रुद्र आणि किरणचे वैवाहिक आयुष्य हळूहळू वेग पकडत होते. सकाळची सुरुवात बऱ्याचदा रुद्रच्या सौम्य कान पिचकारीने व्हायची. पुन्हा थंड चहा आणि किरणच्या निरागस स्पष्टीकरणाने तुम्ही उशिरा उठलात, पण चहाचा पहिला घोट घेताच रुद्रचा राग वितळून जायचा आणि तो एकही शब्द न बोलता हसायचा. तो तिचा हात पकडून तिला स्वतःकडे ओढायचा आणि मिठी मारायचा. त्याच्या ओठांवरील हास्यातून त्यांच्या आयुष्यातील या सुंदर क्षणांमध्ये त्याला किती शांत वाटत होते हे दिसून यायचे. किरणला हे हास्य दिसायचे आणि तो तिच्या दिवसातील सर्वात मोठा विजय असायचा. कधीकधी किरणला कामात गती मिळावी म्हणून रुद्रा मुद्दाम फायली घरी आणून दिवाणखान्यात बसून काम करायचा. ती पाणी किंवा फळ देण्याच्या बहाण्याने यायची आणि रुद्र वर न पाहता म्हणायचा, इथेच बस. रुद्र बसून आपल्या फायलींवर काम करायचा आणि किरण फक्त शांतपणे त्याच्याकडे बघत राहायचे. ते दोघे शांतपणे एकत्र बसायचे, पण त्या शांततेतही आपलेपणाची भावना असायची. किरणला रुद्रच्या आवडीनिवडी समजू लागल्या होत्या. कमी साखर असलेली कॉफी, इस्त्री केलेले कपडे आणि शांत वातावरण. त्या बदल्यात रुद्र तिच्यावर प्रचंड प्रेमाचा वर्षाव करायचा. आता तो न सांगता तिची बॅग उचलायचा, वाटेत विद्यापीठाबाहेर थांबायचा आणि नंतर जर तिला उशीर झाला तर तो सहज विचारायचा, दमली आहेस का? आज आपण तुझा आवडता आईस्क्रीम खाऊया. कधी कधी त्यांच्यात छोटे वादही व्हायचे. कधी कधी जेव्हा रुद्र तिला विद्यापीठातून घ्यायला उशिरा यायचा तेव्हा ती चिडायची. तिचा चेहरा पाहून रुद्रला कळायचे की त्याला माफी मागावीच लागेल. एक चॉकलेट किंवा साधा सॉरी शब्दही पुरेसा ठरायचा. या सुखद दुःखद क्षणांमध्ये त्या दोघांनाही जाणवले की प्रेम केवळ भावनांच्या प्रदर्शनातूनच नाही, तर रोजच्या काळजी आणि सहवासातूनही अधिक घट्ट होते. त्यांचे नाते आता सक्तीचे राहिले नव्हते. त्यांचे रूपांतर विश्वास आणि जिव्हाळ्यात झाले होते.